याआधी पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना विरोधकांनी जोरदार लक्ष केलं. आता विरोधकांना नवा मुद्दा मिळालाय. खडसे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे गजानन पाटील यांना 30 कोटीच्या लाच प्रकरणी लाचलुचपत विभागानं अटक केली आहे. यामुळे विरोधक खडसे यांच्यावर तुटून पडलेत. आक्रमकतेसाठी प्रसिद्ध असलेल्या खडसे यांना आता स्पष्टीकरण देत फिरायची वेळ आली आहे. एखादी जमीन 5.5 कोटीची आणि 77.5 लाखाची जमीन आणि त्याच्यासाठी 30 कोटी रुपयाची लाच मागितली हा आरोप करणं, याच्यावर एखादं शेंबडं पोरगं सुद्धा विश्वास ठेवणार नाही. आणि डॉक्टर जाधव यांचं पूर्वचरित्र तपासलं असताना त्यामध्ये त्यांना या ठिकाणी असे आरोप करण्याची सवय आहे असं एकंदरीत माझ्याकडे असलेल्या सरकारी कागदपत्रावरून दिसत आहे. पाटीलवर लाचलुचपत विभागानं तब्बल 3 महिने पाळत ठेवली होती. मात्र याचा थांगपत्ता वजनदार मंत्री असलेल्या खडसे यांना लागू दिला गेला नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय. या प्रकरणी एसीबीवर कुणाचाही दबाव नाही असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे हात झटकलेत. त्यामुळे खडसे यांना लक्ष केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. असं असलं तरी या प्रकरणामागे कुणाची फूस असल्याची शक्यता खडसे यांनी फेटाळून लावली आहे. मला हे वाटत नाही की कोणी जाणीवपूर्वक करत आहे. या संदर्भामध्ये त्यामुळे मी पाहिलेले आहे की त्याला तक्रार करणं आणि प्रत्येकालाच भ्रष्टाचारी लिहिणं ठरवणं या संदर्भामध्ये त्याचा ऑन रेकॉर्ड आहे. अनेक सेक्रेटरी भ्रष्ट आहेत, न्यायाधीश भ्रष्ट आहे, वकील भ्रष्ट आहे, हे त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्येच लिहिलेलं आहे. त्यामुळे यामध्ये कोणी मागे असेल का पुढे असेल असं मला वाटत नाही आहे. एरवी कामासाठी आणि आपल्या वक्तव्यासाठी बेधडक असलेले खडसे सरकारमध्येच नव्हे तर पक्षातही एकाकी पडल्याचं चित्र आहे. त्यांच्या मदतीला कोणीही मंत्री पदाधिकारी एकत्रितपणे धावून आल्याचं दिसत नाहीये. त्यामुळे बॅकफुटवर गेलेला खडसे यांना ही लढाई स्वतःच्याच हिमतीवर लढावी लागणार आहे. अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.